नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही तांत्रिक अडचणींमुळे मध्ये व्हिडिओ काही पाठवला गेला नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एकरूप त्रिकोण बघितले होते. ह्या एकरूप त्रिकोणांच्या कसोट्या कशा ओळखायच्या हे आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितले, मागच्या भागामध्ये बघितले. आता आपल्याला पाहायचं आहे या कसोट्यांचा उपयोग करून काही प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 पर्यंत अतिशय सोपे प्रश्न आहेत, ते तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळे ते प्रश्न काही मी सोडून देणार नाही, पण एक दोन प्रश्न फक्त तुम्हाला या आकृत्यांवरून समजून सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला फक्त एवढंच विचारलं आहे की ज्या दोन आकृत्या प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत त्या आकृत्या कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत आणि कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्रिकोणांचे एकरूप घटक एकरूप चिन्हांनी दाखवलेले आहेत. आणि ते ओळखणं फार सोपं आहे. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये जो पहिला आकडा दिलेला आहे याच्यामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंवर सारख्या खुणा आहे, कोणांवर नाही, फक्त तिन्ही बाजूंवर सारख्या खुणा आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. त्रिकोण ABCच्या बाजूंवर जशा खुणा आहेत तशाच त्रिकोण PQRच्या बाजूंवर खुणा आहे. याचा अर्थ आपण ओळखू शकतो की हे दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू फक्त एकरूप आहेत. म्हणजे बाजू एकरूप असतील तर आपण कोणती कसोटी म्हणू शकतो? बाजू 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 कसोटी म्हणू शकतो. अशा पद्धतीनं ह्या खुणांवरून तुम्हाला दोन त्रिकोण एकरूप कोणत्या कसोटीनुसार आहेत हे ओळखायचे. दुसरा जो प्रश्न आहे तोही तसाच आहे, फक्त तुम्हाला माहितीच्या स्वरूपात दिलेले कोणत्या घटक एकरूप आहेत, कोणत्या बाजू एकरूप आहेत, कोणते कोण एकरूप आहेत, आणि त्यावरून तुम्हाला ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील हे ओळखायचे आणि त्रिकोणाचे उरलेले घटक एकरूप कोणते होतील ते एक ओळखायचे. आणि प्रश्न तिसरा जो आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्यांवरून ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील आणि त्यांचे उरलेले एकरूप घटक कोणते असतील ते तुम्हाला लिहायचे. तर आता मी ह्या ज्या दोन आकृत्या घेतलेल्या आहेत, एक आकृती आहे प्रश्न क्रमांक 4 मधली आणि एक आकृती आहे प्रश्न क्रमांक 2 मधील दुसऱ्या आकड्यातली. ह्या दोन आकृत्या एकदा आपल्याला समजल्या की तुम्हाला बाकीच्या सगळ्या ज्या आकृत्या आहेत त्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत, वेगवेगळे त्रिकोण दाखवलेले आहेत, त्यामुळं ते सोपे आहेत. हे फक्त वेगवेगळे त्रिकोण नाही आहे, याच्यामध्ये काही घटक सामायिक आहे, ते कसे ओळखायचे हे आता तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न चौथा आहे. ह्या प्रश्न चौथ्यामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण LMN हा एक त्रिकोण आहे जो तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसतोय आणि त्रिकोण PNM हा एक त्रिकोण आहे जो तुम्हाला निळसर कलरमध्ये दिसतोय. आता ह्या दोन्ही त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर काय करायचं आपल्याला? हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? त्रिकोण LMN हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे आणि त्रिकोण LMN आणि त्रिकोण PNM हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत हे ओळखायचं आहे. आणि उरलेले जे घटक आहेत ते कोणते एकरूप असतील ते एक सांगायचं आहे. तर मग याच्यामध्ये
त्रिकोण एल एम एनची बाजू एल एन आणि त्रिकोण पी एन एमची बाजू पी एन, ह्या दोन बाजू एकरूपी सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. त्यानंतर त्रिकोण एल एम एनची बाजू एल एन आणि त्रिकोण पी एन एमची बाजू पी एम, ही बाजू आहे पी एम आणि ही बाजू एल एन आहे. ह्या दोन्ही बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत. दोनच घटक एकरूप दाखवलेले आहेत. मग दोन घटक जर एकरूप दाखवलेले असतील तर मग कशावरून, दोनच घटकांवरून कसं ओळखणार आपण त्रिकोण एकरूप आहेत की नाही, कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील. मग त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा ह्या आकृतीमध्ये आणखी एक घटक दिसतोय की जो आपल्याला दाखवलेला नाही आहे एकरूप, परंतु आहे. तो कोणता घटक आहे बघा, एल एम एन ह्या त्रिकोणाची एम एन बाजू आणि त्रिकोण पी एन एम या त्रिकोणाची एन एम बाजू, ही दोन्ही त्रिकोणांची एकच बाजू आहे. त्रिकोण एल एम एनचा विचार केला तर ह्या बाजूला एम एन म्हणता येईल आणि त्रिकोण पी एन एमचा विचार केला तर ह्या बाजूला एन एम म्हणता येईल. बाजू एम एन आणि बाजू एन एम दोन्ही बाजू सारख्याच आहे. हे दोन्ही त्रिकोण वेगळे जरी केले तर बाजू एम एन आणि बाजू एन एम यांची लांबी सारखी येईल. म्हणजे बाजू एम एन ही सामायिक भुजा आहे आणि सामायिक भुजा असल्यामुळं ती एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी एम एन एम ही दोन्ही त्रिकोण जे आहेत ते या त्रिकोणांमध्ये एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकरूप आहे. म्हणजेच ही दोन्ही त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत. मग आता राहिलेले घटक कोणते जे एकरूप दाखवता येतील आपल्याला, तर सोपं आहे. कोण एल आणि कोण पी हे दोन कोण एकरूप असतील. कोण एल एम एन हा एक कोण आणि कोण पी एन एम हा एक कोण, हे दोन कोण एकरूप असतील. त्यानंतर कोण एल एन एम आणि कोण पी एम एन हे दोन कोण एकरूप असतील. तीन बाजू एकरूप आहे म्हणजे राहिलेले घटक फक्त तीन कोण आहे आणि ते तिन्ही कोण एकरूप दाखवता येतील. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये फक्त ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे आणि दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नामध्ये ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे आणि त्यांच्या उरलेल्या एकरूप घटकांची तुम्हाला माहिती फक्त लिहायची. अशाच पद्धतीनं त्रिकोण पी क्यू टी आणि त्रिकोण एस आर टी किंवा त्रिकोण पी टी क्यू आणि त्रिकोण एस टी आर ह्या त्रिकोणांमध्ये बघा, त्रिकोण पी टी क्यूची बाजू पी टी आणि त्रिकोण एस टी आरची बाजू एस टी ह्या दोन्ही बाजू एकरूप आहे. दोन्ही बाजूंवर सारख्याच खुणा आहे. त्रिकोण पी टी क्यूची बाजू टी क्यू आणि त्रिकोण एस टी आरची बाजू टी आर ह्या दोन्ही बाजू एकरूप आहे. ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. दोनच घटक इथं एकरूप दाखवलेले. तिसरा घटक कोणता एकरूप येईल, बाजू पी क्यू आणि बाजू आर एसवर खूण नाही आहे, कोण पी आणि कोण आरवर खूण नाही आहे, कोण क्यू आणि कोण एसवर खूण नाही आहे. मग कोणते घटक एकरूप होतील, तर याच्यासाठी आपल्याला काही गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे. आपण पहिल्याच प्रकरणामध्ये एक गुणधर्म काय बघितलेला आहे की दोन रेषा म्हणजे रेषा पी एस आणि रेषा क्यू एस जर एकमेकांना छेदत असतील तर होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे कोण पी टी क्यू आणि कोण एस टी आर हे दोन विरुद्ध कोण आहे म्हणजे ही एकरूप आहे. ही जरी या ठिकाणी दाखवलेले नाही पण गुणधर्म काय सांगतोय की हे दोन विरुद्ध कोण आहेत आणि म्हणून ते एकरूप आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा जो लपलेला गुणधर्म आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. एकरूप घटक जो लपलेला आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की बाजू पी टी आणि बाजू एस टी एकरूप आहे, बाजू टी क्यू आणि बाजू टी आर एकरूप आहे आणि ह्या दोन्ही बाजूंच्या मधला कोण म्हणजे पी टी क्यू आणि एस टी आर हे दोन कोण एकरूप आहे. म्हणजे याचा अर्थ त्रिकोण पी टी क्यूच्या दोन बाजू आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण हे त्रिकोण एस टी आरच्या दोन संगत बाजू आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. मग इथं कोणती कसोटी वापरता येईल आपल्याला, बा कसोटी वापरता येईल.
म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. आता कसोटी ओळखली आपण. राहिलेले घटक एकरूप कोणते असतील ते लिहायचे. मग कोणते घटक एकरूप असतील? तर बाजू पी क्यू आणि बाजू एस आर एकरूप असेल. हे कसे ओळखायचे घटक? लक्षात घ्या, पी टी ही बाजू टी एसला जोडणार आहे, याचा अर्थ पी हा बिंदू एसला जोडणार आहे, आणि क्यू टी ही बाजू आर टीला जोडणार आहे, याचा अर्थ क्यू हा बिंदू आरला जोडणार आहे. म्हणजे संगती कशी लागते पहा. टीची संगती टी बरोबर राहील, पीची संगती एस बरोबर आणि क्यूची संगती आर बरोबर लागते. म्हणजे पी टी क्यू संगत एस टी आर ही संगती तयार होते. आणि मग पी टी क्यू आणि एस टी आर ह्या संगतीचा जर आपण विचार केला, पी टी क्यूमध्ये पी क्यू बाजू आणि एस टी आरमध्ये एस आर बाजू ह्या संगत बाजू येतात, म्हणून त्या एकरूप आहे. पी टी क्यू या त्रिकोणाचा कोन पी आणि एस टी आर या त्रिकोणाचा कोन एस हे दोन कोन संगत कोन होतात, म्हणून ते एकरूप आहे. पी क्यू टी या त्रिकोणाचा कोन क्यू आणि एस टी आर या त्रिकोणाचा कोन आर हे दोन संगत कोन तयार होतात, म्हणून ते दोन एकरूप होतात. म्हणजे राहिलेले घटक कोणते एकरूप होतात? बाजू पी क्यू आणि बाजू एस आर एकरूप होते, कोन पी आणि कोन एस एकरूप होतो, आणि कोन क्यू व कोन आर एकरूप होतो. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. हे सोपे प्रश्न आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक बघू 5. आता हा 5वा जो प्रश्न आहे तो काय आहे पहा. आकृतीमध्ये रेख ए बी एकरूप रेख बी सी. आकृती आपण बघून घेऊ. आकृतीमध्ये रेख ए बी एकरूप रेख बी सी. म्हणजे बघा, रेख ए बी आणि रेख बी सी एकरूप आहे, आणि रेख ए डी एकरूप रेख सी डी. रेख ए डी आणि रेख सी डी एकरूप आहे. तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी. म्हणजे हा निळसर त्रिकोण आणि हा ग्रीन हिरवा त्रिकोण हे एकरूप दाखवायचे. इन फिगर 3.24 सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट सी बी अँड सेगमेंट ए डी congruent segment CD, prove that triangle ABD congruent triangle CBD. म्हणजे सेगमेंट AB congruent segment CB म्हणलेलं आहे, म्हणजे सेगमेंट AB आणि सेगमेंट CB congruent आहे. सेगमेंट AD congruent segment CD, सेगमेंट AD congruent segment CD असं दिलेलं आहे. आणि हे दोन त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD एकरूप कसे होतील हे आपल्याला दाखवायचं आहे. तर याचं उत्तर आता बघू. या दोन्ही त्रिकोणांचा विचार करा. त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD मध्ये इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBD. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिलेल्या दोन गोष्टी ऑलरेडी आहेत या ठिकाणी. कोणत्या? सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट सी बी आणि दुसरी गोष्ट दिलेली सेगमेंट ए डी कॉन्ग्रेंट सेगमेंट सी डी. फक्त एकच घटक आपल्याला कोणता आहे एकरूप आहे, कोणता घटक एकरूप आहे तेवढं ओळखायचं आणि ते दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे. मग पहिल्यांदा आपण लिहू शकतो बाजू ए बी किंवा सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट बरोबर, किंवा बाजू सेगमेंट सी बी. आणि याचं कारण काय आहे? दिलेलं आहे. पक्ष किंवा गिवन म्हणा किंवा दिलेलं म्हणा. त्यानंतर दुसरा घटक आपल्याला दिलेला आहे. कोणता आहे? सेगमेंट ए डी कॉन्ग्रेंट सेगमेंट सी डी. म्हणजेच रेख ए डी एकरूप रेख सी डी. म्हणजेच बाजू ए डी सेगमेंट ए डी बरोबर बाजू किंवा सेगमेंट सी डी. आणि याचंही कारण येईल दिलेले पक्ष किंवा गिवन. आणि आता तिसरा घटक फक्त एकरूप दाखवला की हा प्रश्न सुटला. हे जे आहेत हे दोन घटक आपण ह्या प्रश्नांमधूनच घेतलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आपला प्रश्नाचं निम्म उत्तर हे प्रश्नात दडलेलं आहे. आणि आता राहिले काय? तिसरा घटक. तिसरा घटक कोणता येतोय? तर त्रिकोण ए बी डीची बाजू बी डी आणि त्रिकोण सी बी डीची बाजू बी डी. ही जी बाजू आहे ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक आहे. या अगोदर तुम्हाला ज्या आकृतीमध्ये दाखवलं होतं मी प्रश्न क्रमांक 4 मधल्या आकृतीमध्ये, त्याचप्रमाणे इथं ए बी डीची बाजू बी डी आणि सी बी डीची बाजू बी डी ह्या
एकरूप होतील, सामायिक भुजा आहे. म्हणून आपल्याला तिसऱ्या विधानामध्ये काय म्हणता येईल की बाजू सेगमेंट बी डी बरोबर बाजू बी डी किंवा सेगमेंट बी डी, आणि याचं कारण येईल सामायिक भुजा. आणि आता बघा, एका त्रिकोणाच्या तिन्ही म्हणजे त्रिकोण ए बी डीच्या तिन्हीही बाजू ह्या त्रिकोण सी बी डीच्या तिन्हीही बाजूंशी एकरूप झाल्या. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार, बाजू 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 कसोटीनुसार, म्हणजे यस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल ट्रायंगल ए बी डी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी बी डी. त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी, कारण एकरूपतेची बा कसोटी, यस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं जवळपास इथून वरचं उत्तर म्हणजे हे दोन वाक्य जे आहेत हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेले. आपण फक्त एवढं एकच वाक्य शोधलं आहे. हे वाक्य शोधणे हाच या प्रश्नाचा मुख्य हेतू. आणि हे वाक्य शोधल्यामुळं दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप झालेले. त्यानंतर आहे प्रश्न 6. काय प्रश्न 6? बघा, त्रिकोण आकृतीमध्ये कोण पी एकरूप कोण आर. कोण पी आणि कोण आर एकरूप आहे. बघून घ्या, अँगल पी कॉन्ग्रुएंट अँगल आर. रेख पी क्यू एकरूप रेख क्यू आर. रेख पी क्यू सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट क्यू आर, रेख क्यू आर ही दोन्ही एकरूप आहे. तर सिद्ध करा की प्रूव्ह दॅट ट्रायंगल पी क्यू टी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर क्यू एस. ही दोन सिद्ध करायची. इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला दोन घटक ऑलरेडी दिलेले आहेत. कोणते? कोण पी एकरूप कोण आर आणि कोण पी क्यू बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू. हे दोन घटक दिलेले. तिसरा घटक शोधायचा आणि ते दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवायचे. तर याचं उत्तर कसं आपल्याला लिहिता येईल? पहिल्यांदा आपण दिलेल्या घटकांचा विचार करू. कोणते दिलेले घटक आहे? तर बाजू सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यू आर, म्हणजेच बाजू क्यू आर, आणि याचं कारण येईल दिलेलं आहे. दुसरं काय दिलेलं आहे? कोण पी आणि कोण क्यू एकरूप दिलेले, कोण पी आणि कोण आर एकरूप दिलेले आहेत. मग तो लिहून घेऊ, कोण पी एकरूप कोण आर, आणि याचंही कारण येणारे दिलेले जेवण. तिसरं काय येईल? आता हा तिसरा मुद्दा शोधणे, तिसरा एकरूप घटक शोधणे, इथंच खरी आपली परीक्षा आहे. मग तिसरा घटक कोणता येतो बघा. कोण पी त्रिकोण पी क्यू टी आणि त्रिकोण आर क्यू एस. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, त्रिकोण पी क्यू टी असा येतो आणि त्रिकोण आर क्यू टी असा येतो. इथं हा जो कोण आहे हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोण आहे. म्हणजे कोण पी क्यू टी आणि कोण आर क्यू टी आर क्यू एस हे दोन्ही कोण दोन त्रिकोणांचे आहेत, पण कसे आहेत ते? सामायिक आहे. म्हणजेच या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याला लिहिता येईल, कोण पी क्यू टी एकरूप कोण आर क्यू एस, म्हणजेच कोण क्यू एकरूप कोण एस, आणि याला म्हणता येईल सामायिक कोण, कॉमन अँगल्स. आता कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले? लक्षात घ्या, कोण पी आणि कोण आर कुठे आहे? हा कोण पी आणि हा कोण आर आहे, हे दोन्ही एकरूप आहे. त्यानंतर बाजू पी क्यू, ही बाजू पी क्यू आहे आणि ही बाजू आर क्यू, हे दोन्ही एकरूप आहे. आणि कोण क्यू हा जो कोण आहे हा कोण क्यू एकरूप आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता नुसतं पी क्यू टी या त्रिकोणाचा विचार केला तर पी क्यू टी या त्रिकोणाचा कोण पी, बाजू पी क्यू आणि कोण क्यू, म्हणजे कोण बाजू आणि कोण दोन कोणांच्या मधली बाजू. तशीच या त्रिकोणाचे सुद्धा आर क्यू हे दोन कोण आणि त्यांच्या मधली बाजू क्यू आर. म्हणजेच ही दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात? को कसोटीनुसार एकरूप होतात. म्हणून आपल्याला सांगता येईल त्रिकोण पी क्यू टी एकरूप त्रिकोण आर क्यू एस, आणि कारण येईल एकरूपतेची को कसोटी एस ए टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. तर असा हा जो प्रॅक्टिस सेट आहे 3.2 हा तुम्ही घरी गेल्यानंतर सोडवा.
घरी हां समजून घ्या. आणि काही तुम्हाला फक्त 1 ते 4 प्रश्न सोडवायचे जे सोपे आहेत. आणि 5 ते 6 हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला सोडून दिलेला आहे. घरीच थांबा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.